नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गृह अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, काल सीटीईटीचं प्रोफेशनल सर्टिफिकेट आलेलं आहे. प्रोव्हिजनल सर्टिफिकेट आलेलं आहे. अजून मेन सर्टिफिकेट यायचं बाकी आहे. पण हे पण महत्वाचं आहे, याची प्रिंट काढून ठेवा तुमच्याकडे जपून. विद्यार्थ्यांचे बरेच प्रश्न होते की सर ईडब्ल्यूएस किंवा एससीबीसी किंवा अपंग विद्यार्थ्यांना किती मार्काला पास असणार आहे. 82 की 83 मार्काला पास असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशन मध्ये आपण त्याबद्दल सुद्धा डिस्कस करणार आहोत आणि पुढील वाटचाल, शिक्षक भरतीची वाटचाल कशी असावी याबद्दल सुद्धा चर्चा करणार आहोत. आपले क्लासचे विद्यार्थी पास झालेले असतील सीटीईटी परीक्षा, नक्कीच मला व्हॉट्सअप करायला विसरू नका. माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला देतो. या व्हॉट्सअप नंबरवर आपलं मार्गदर्शन लाभलेल्या विद्यार्थ्यांनी नक्कीच मला या व्हॉट्सअप संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. आणि विद्यार्थी मित्रांनो, कळकळीची विनंती आहे, तुम्ही हलगर्जीपणाने राहू नका. आज सकाळी मेसेज बघून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं की 2 वेळेस सीटीईटी देऊन सुद्धा पास होता आलेलं नाही, कारण अभ्यासामध्ये तुम्हीच कुठेतरी कमी पडताय. यस, तुमचे प्रॉब्लेम आहे, तुमच्या डोक्यावर कर्ज आहे, तुम्हाला जॉब करावा लागतोय, तुमच्या मागे जॉईंट फॅमिली आहेत, मुलं बाळ आहेत, तुम्हाला कसलाच सपोर्ट नाहीये. म्हणजे कामामध्ये म्हणतोय, आर्थिक बाजू सगळ्यांचीच बऱ्यापैकी चांगली असते. ऑनलाईन क्लासला जास्त पैसे लागत नाहीत. फक्त रेग्युलर राहून वेळेचं मॅनेजमेंट करून तुम्ही अभ्यास करू शकता टेट एक्झामचा. आणि आपली टेट एक्झामची 150+ बॅच आत्ताच जस्ट चालू झालेली आहे. त्यासाठी सुद्धा या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता. मित्रांनो, आतापासून आलात तर 5ची हमी प्लस विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला गॅरंटेड रिझनिंग, मॅथ सारख्या सब्जेक्ट मध्ये शिक्षक भरती मध्ये नक्कीच तुम्हाला यश मिळवून दिलं जाईल. 100% यश मिळवण्याची हमी दिली जाईल, कारण याच्यामध्ये आपण डिझाईन केलेला सिलेबस हा IBPS TCS पॅटर्न नुसार असणार आहे. टॉपिक नुसार बेसिक, ऍडव्हान्स, एक्झाम ओरिएंटेड शिकवलं जाणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, टेट एक्झाम कोणाला देता येते? सीटीईटी टीईटी पास करणाऱ्याला तर देता येते. ज्यांचं बीएड कंप्लीट आहे, बीएड पूर्ण आहे, त्या प्रत्येक विद्यार्थ्याला टेट एक्झाम देता येते. आता परत तोच प्रश्न घोळायला मला पण योग्य वाटत नाही. डीएड नाही बरं का, लक्षात घ्या. बीएड कंप्लीट आहे त्या विद्यार्थ्याला टेट एक्झाम कंप्लीट म्हणतोय, अपियर नाही, रिझल्ट बाकी नाही, विषय गेलेले नाहीत, अशा विद्यार्थ्याला देता येत नाही. कंप्लीट असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला देता येते. डीएड कंप्लीट असणाऱ्या, डीएड कंप्लीट आहे त्या विद्यार्थ्याला टीईटी परीक्षा कोणती ना कोणती पास होणं गरजेची आहे. बरोबर, टीईटी परीक्षा पास असणं गरजेचीच आहे. टीईटी म्हणजे सीटीईटी असेल किंवा टीईटी पास असणं गरजेचं आहे. त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपलं जे काही महाराष्ट्र शासन आहे त्यांनी ईडब्ल्यूएसचं 10% आरक्षण दिलेलं आहे. ओके. त्यानंतर दुसरा विषय आहे एससीबीसी म्हणजेच मराठा आरक्षण दिलेलं आहे. या विद्यार्थ्यांनी, बऱ्याच विद्यार्थ्यांनी जनरल मध्ये फॉर्म भरलेला आहे आणि तिथे ऑप्शन पण नसतो ईडब्ल्यूएस किंवा एससीबीसी. त्या विद्यार्थ्यांना 83 किंवा 82 मार्क पडलेले आहेत. 82 किंवा 83 मार्क पडलेले आहेत. ते सर्व विद्यार्थी पास असतील, हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय मी. काय 82 किंवा 83 मार्क असतील, त्यांची कास्ट महाराष्ट्र शासनानुसार एससीबीसी किंवा ईडब्ल्यूएस असेल तर ते विद्यार्थी पास असतील. मग ओबीसी, एनटीबी, एनटीसी, व्हीजे, बीसीबी हे सर्वच विद्यार्थी 82-83 मार्काला, ज्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र शासनामार्फत कुठलंही आरक्षण असेल, विशेष म्हणजे आरक्षणाचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. मित्रांनो, मग तुम्हाला मराठा आरक्षण आहे पण तुमच्याकडे त्याचं कागद नाही, तर त्या विद्यार्थ्याला 82-83 ला पास नसेल तर कागद, आणि जर कागद असेल, आपल्याकडे सर्टिफिकेट असेल, तर ते विद्यार्थी सर्व 82-83 मार्काला पास आहेत. ठीक आहे. आणि प्युअर ओपन फक्त जनरलच आहे आणि त्याच्याकडे कुठलंच आरक्षण नाही, त्या विद्यार्थ्यांना 90 मार्कालाच पास असतं. टीईटी असू द्या, सीटीईटी एक्झाम असू द्या, या दोन्हीपैकी कोणतीही एक्झाम असू द्या, लक्षात राहील. त्यामुळे जे विद्यार्थी कन्फ्युजन मध्ये आहेत, ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट आहे, त्यांच्याकडे फॉर्म जनरल मध्ये भरला होता पण त्यांना 82-83 मार्क पडलेत, किंवा म्हणतोय बरं का
82 किंवा 83 मार्क पडलेले असतील ते सर्व विद्यार्थी पास गृहीत धरले जातील महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार। त्यामुळे चिंता न करता आगामी काळासाठी टेट एक्झामच्या तयारीला लागा आतापासूनच। आता ही परीक्षा आपण पात्र झालो, ठीक आहे, पात्र झालो म्हणजे फक्त आपल्याला अधिकार भेटला। 1ली ते 8वी वर्गापर्यंत आपण शिक्षक होऊ इच्छितो किंवा शिक्षक व्हायला आपल्याला संधी या पात्रता परीक्षा महाराष्ट्र टीईटी किंवा सीटीटीच्या माध्यमातून आपल्याला 1ली ते 8वी पर्यंत संधी मिळण्यासाठी ही पात्रता परीक्षा पास व्हावी लागते आणि तुम्ही ती पास झालेला आहात। आता प्लेन बीएड आहे, काय आहे प्लेन बीएड, यांना संधी मिळत असते 9वी व 10वी वर्गासाठी आणि आल्या तर 11वी 12वी वर्गासाठी सुद्धा बरं का, लक्षात घ्या। प्लेन बीएड असणाऱ्या विद्यार्थ्यांना कुठली सीटीटी किंवा टीईटी पास नसेल तर बरेच विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत मित्रांनो याच्यामधून सुद्धा। म्हणजे बीएड करणारे, बीएड पूर्ण असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी तयारीला लागायचं आहे। आता सर टेट एक्झामची नोटिफिकेशन कधी येईल मित्रांनो? 100% नोटिफिकेशन येणार आहे, गॅरंटेड येणार आहे। एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला नोटिफाय केलं जाईल आणि तुमची परीक्षा जून महिन्याच्या दरम्यान होईल। म्हणजे तुमच्याकडे आजपासून 6 महिन्याचा कालावधी आहे। या 6 महिन्यामध्ये आपल्या नावापुढे शिक्षक ब्रँड निर्माण करायचा आहे आणि ते 1-2 दिवसामध्ये होत नाही किंवा जाहिरात आल्यानंतर 15 दिवस खूप अभ्यास केलं अमकं झालं तमकं झालं असं होत नाही। कारण याच्यामध्ये रिझनिंग, मॅथ हा सब्जेक्ट IBPS पॅटर्न नुसार असणार आहे। सर्व विषय आपल्याला एकदम बारकाईने अभ्यासणं गरजेचं आहे, तरच आपला गव्हर्नमेंट ब्रँड होण्यासाठी आपल्याला मार्क चांगले आले तरच आपण शिक्षक होऊ शकणार आहोत। आता राहिला प्रॉब्लेम तुमचा विषय काय आहे, जॉब करावा लागतो, यस, त्यानंतर कुटुंब सांभाळावं लागतं, यस, मुलं बाळ असतात ते मुलं बाळ शाळेत पाठवणे, त्यांची सोय करणे हे पण करावं लागतं। तर मित्रांनो थोडासा वेग आपल्यासाठी स्वतःसाठी काढायला शिका, कारण आपलं लाईफ जर बनलं, आपण जर शिक्षक झालो तर या सर्व दुय्यम गोष्टीला खोडा देऊन आपण एक वेगळं अस्तित्व निर्माण करू शकतो, बरोबर। मला मेसेज येतात सर जॉईंट फॅमिली आहेत, मुलं बाळ आहेत, जॉब पण करावं लागतोय, अभ्यास कसं करू? अरे अभ्यासाला तू ठरवायचे वेळ कधी काढायचे, 3 तास काढायचे का 4 तास काढायचे, मार्क कोणते मिळवायचे, आपलं टार्गेट महत्वाचं आहे। या स्पर्धेमध्ये कोणीही कोणत्याही व्यक्तीने भावनिक आधार देऊन आपण सक्सेस होणार नाही। मी भावनिक आधार अजिबात एकाही विद्यार्थ्याला देत नसतो। वेळ काढावा लागेल, अभ्यास करावा लागेल। आगामी काळात कॉम्पिटिशन आहे, स्पर्धेला तोंड देण्यासाठी मार्काचं गणित महत्वाचं आहे आणि ते मार्क मिळवता आले तरच तुम्ही शिक्षक होणार आहात, हे मी स्पष्ट सांगतो। विद्यार्थ्यांना कुठे अंधारात ठेवत नाही। आणि विद्यार्थी मित्रांनो मागच्या भरतीचा जर विचार केला 2017ला तर ऑनलाईनचं फॅड नव्हतंच, 2022 मध्ये ऑनलाईन जेव्हापासून आले त्याच्यामध्ये मार्काची लेवल वाढतच चाललेली आहे। त्यामुळे मी विद्यार्थ्यांना 6 महिन्यापूर्वीपासून सांगतोय की तुम्हाला जर खरं अर्थाने पास व्हायचं असेल तर तुम्ही आतापासून तयारीला लागा। रिझनिंग मॅथ मध्ये तुम्हाला साधारण 100+ मार्क घेता येतील 110 पैकी, बरं का। ही जर तुमची तयारी असेल तरच तुम्ही आगामी काळामध्ये टेट एक्झामच्या माध्यमातून तुमच्या नावापुढे TR हा शब्द लागल्याशिवाय राहणार नाही। पण तयारी आतापासून गरजेची आहे। आता विद्यार्थी बरेच काय म्हणतात की सर लाईव्ह लेक्चर पाहता येत नाहीत, त्या विद्यार्थ्यांना आपण रेकॉर्ड देतोय आणि जे विद्यार्थी रेकॉर्ड किंवा लाईव्ह अटेंड करून त्यांना नोट्स सुद्धा वापरायला देतोय मित्रांनो। आणि प्रत्येक पेपरचं विश्लेषण सुद्धा उपलब्ध आहे आपल्याकडे। आणि मी स्वतः चालक मालक असल्यामुळे मी स्वतः कॉल घेतो तुमचा आणि तुम्हाला क्लासला जोडून देतो। आणि विद्यार्थी मित्रांनो मी स्वतः शिकवायला सुद्धा आहे, बऱ्याच लोकांचे टीम असतात, आपलं तसं नाही चालक मालक, कारण माझ्याकडे एकच आहे, टार्गेटच एक आहे, विद्यार्थ्यांना शिक्षक करणे। दुसरे कोर्स पेक्षा आपण या कोर्सकडे आवर्जून लक्ष देत असतो। त्यासाठी हा माझा संपर्क क्रमांक आहे, या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही आगामी परीक्षेची तयारी करू शकता, ठीक आहे। आता राहिला एक विषय म्हणजे जर सर आरक्षणामध्ये आम्ही पास झालो तर आरक्षणामधल्या जागा लढता येतात,
हे पण डोक्यात ठेवा. आरक्षण मध्ये सीटीटी किंवा टीईटी पास केलेली असेल तर तुम्हाला पुढे सुद्धा आरक्षणामधल्या जागेमधलं मेरिट मिळवावं लागतं. त्यामुळे आपण जर सीटीईटी मध्ये किंवा टीईटी मध्ये कमी पडलो असेल तर टेट एक्झाम मध्ये चांगले गुण कसे घेता येईल या दृष्टीने माइंड मध्ये एक प्लॅन निर्माण करा आणि त्या प्लॅनिंग नुसार अभ्यासाला लागा मित्रांनो. परीक्षा आल्यानंतर किंवा जाहिरातीची नोटिफिकेशन पडल्यानंतर जर तयारी लागत असाल, माफ करा मित्रांनो, तुम्ही सक्सेस होणार नाही, एवढं नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. व्हिडिओ आवडला असेल, सांगितलेल्या गोष्टी पटत असतील, एक कमेंट सुद्धा ठोकायला विसरू नका आणि आपल्या या लाडक्या गुरु अकॅडमी टीचर भरतीसाठी काम करणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.